जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी लाजिरवाणी गोष्ट, आदिवासी कुटुंब बेघर। धुळ्यातील साक्री तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची झोपडीमध्ये येत असल्याने ती जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली। ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत। अशा प्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे। हे महाराष्ट्राला शोभणार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब दादा आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केले। उद्या आपण या ठिकाणी येणारच आहात, तर या कुटुंबाचं पुनर्वसन आपण करायला पाहिजे। या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय हे सिद्ध होईल। या आदिवासी कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आंदोलन करण्यात येईल असे आव्हान डॉक्टर विशाल वळवी यांनी दिलं आहे। मी डॉक्टर विशाल वळवी उद्या तारीख 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा इथं साक्री तालुक्यातल्या भांडणे गावी आहे आणि त्यांच्या दौऱ्यासाठी आज एका आदिवासी माणसाचं घर तोडण्यात आलेलं आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते जाळण्यात सुद्धा आलेलं आहे। तर या संवेदनहीन सरकारने जे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घर तोडण्याचं जे काही गिफ्ट दिलं आहे त्याच्याबद्दल त्यांना थोडीफार तरी लाज लज्जा आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे। आमच्या हे सगळं कुटुंब आज रस्त्यावर आहे, पाण्यात भर पावसात बाहेर आहे। या कुटुंबाला जर न्याय भेटला नाही तर आम्हाला पूर्ण आदिवासी समाजाला मुख्यमंत्र्यांचा उद्या दौरा आहे, आम्हाला पूर्ण त्याचा निषेध करावा लागेल, त्यांचं आम्ही आंदोलन करावं लागेल आम्हाला। आणि त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि मुख्यमंत्री स्वतः असणार आहे। आणि लोकांच्या चांगलं ध्यानात आलंय की हीच का ती तुमची लाडकी बहीण योजना की ज्या अर्थाने आदिवासी विश्व आदिवासी दिवसाच्या दिवशी तुम्ही आदिवासी माणसाला बेघर केलंय। हा सगळा आदिवासी समाज हा प्रश्न सध्या या गेंड्याच्या कातडीच्या गव्हर्नमेंटला विचारत आहे। संपादक जयराम थादवाड।